आपण नेहमीच अंधांना सहानुभूतीनं बघतो, मनात खंत करतो आणि विसरून जातो. पण अशा साऱ्यांनाच सृष्टीकर्त्यानं कुठली तरी दैवी देणगीही दिली आहे. या देणगीचा अंगीकार करून स्वतःच्या ताकदीवर स्वाभिमानानं जगण्याचा मार्ग यांनी समाजाला दाखवला आहे. जियाउद्दीन हा जन्मापासूनच अंध, पण स्वतःच्या धडाडीनं आणि कर्तृत्वानं त्यानं भल्या भल्यांना आश्चर्याचा धक्का दिलाय. त्याला लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. त्याच आपल्या छंदाला त्यानं आपल्या उपजीविकेचं साधन बनवलंय. या मुलांना उपजीविकेचा कुठेही साधन असं उपलब्ध होत नाही. मग आम्ही त्यांना काय करतो की तो विद्यार्थी ज्या क्षेत्रामध्ये निपुण आहे, जसं वादन आहे किंवा गायन आहे किंवा नृत्य आहे, अशा त्या क्षेत्रामध्ये जो निपुण असेल त्यांना आम्ही बोलवतो, त्याला आम्ही व्यवस्थित शिकवतो आणि शिकवल्यानंतर त्याचे प्रोग्राम्स करतो. पूजा ही देखील जियाउद्दीन प्रमाणेच त्यांच्या संचाची मुख्य गायिका म्हणून नावारूपाला येते आहे. ही सारीच मंडळी आता इतरांनाही या प्रवाहात सामील करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. नव्या जुन्या चित्रपटांच्या गाण्यांचा, मराठी गाण्यांचा सुरेल बहारदार कार्यक्रम सादर करताना उपस्थित प्रेक्षकांचंही मनोरंजन करून त्यांची दाद मिळवण्यासोबतच आपल्याही भविष्याला प्रकाशात आणण्याची यांची धडपड खरंच वाखाणण्याजोगी आहे. या प्रोग्रामच्या पाठीमागे भूमिका अशी आहे की त्याला आपल्या स्वतःची उपजीविका करता यावी, किंवा नाहीतर आपली जी घराची कुटुंबीय सदस्य आहे, या सदस्यांच्या उदरनिर्वाहाचा साधन काहीतरी उपलब्ध व्हावं, या दृष्टिकोनाने आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे. 2 ऑक्टोबर 2007ला आम्ही स्वतः अमिताभ बच्चन समोर हा कार्यक्रम सादर केला. ते सुद्धा या कार्यक्रमात फार खुश झालेत. हा केवळ अंध मुलांचा ऑर्केस्ट्रा न राहता संपूर्ण विदर्भातले जे अपंग मुलं आहेत, जे कलाकार आहेत, या सर्वांना बोलवून एक नवीन संस्था स्थापन करू. त्या संस्थेचा उद्देश असा राहील की या मुलांचा उदरनिर्वाहाचा जे साधन आहे किंवा जे उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे, हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे. अंगी असलेल्या कलागुणांना वाव देऊन त्यातूनच आपली उपजीविका चालवायची, तसं सोपं नाही. आणि ते सुद्धा स्वतः विकलांग असून. पण हे अवघड काम या साऱ्यांनीच मोठ्या कष्टानं सिद्ध करून दाखवलंय. त्यांचे शिक्षक विवेक लोहकरे, बाराहते मॅडम, व्याघ्रांबरे आदी त्यांना यात मोलाचं सहकार्य करतात. आज समस्त जगापुढे आपली उपजीविका टिकवण्याचा प्रश्न समोर असताना आपणही टाकाऊ नाही आणि कमी नाही याची जाणीव करून देत यांनी सर्वांनाच जगण्याची एक नवी उमेद दिली आहे, यात शंका नाही. चला, यांच्या या प्रयत्नांना आपणही प्रोत्साहन देऊया. आपल्या परीनं जे काही सहकार्य आपण यांना करू शकतो ते सहकार्य अवश्य करूया.